प्रियकरासोबत पळून जाऊन पुन्हा नवऱ्याकडे माघारी आलेल्या महिलेला गावकऱ्यांनी विचित्र शिक्षा दिली। केवळ महिलाच नाही तर तिचा पती आणि प्रियकरालाही गावकऱ्यांनी ही शिक्षा दिली। मात्र प्रियकर पळून जाण्यात यशस्वी ठरला। या तालिबानी शिक्षेचा व्हिडिओ सोशल मीडिया व्हायरल होतोय। त्यानंतर महिलेनं दाखल केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। नवऱ्याला सोडून महिला प्रियकरासोबत पळून गेली होती। आठवड्याभरानंतर ती पतीकडे परत आली तेव्हा गावकऱ्यांनी तिला आणि तिच्या नवऱ्याला अर्धनग्न करून त्यांचे केस कापले, गळ्यात चप्पल बुटांच्या माळा घालून त्यांची धिंड काढली। बिहारच्या जुमई जिल्ह्यातल्या एका गावात हा धक्कादायक प्रकार घडला आहे। जमुई जिल्ह्यातल्या झाझा पोलीस ठाण्याच्या हद्दीतल्या तारकुरा गावात ही घटना घडली। त्या गावात राहणारी एक महिला एका आठवड्यापूर्वी प्रियकरासोबत पळून गेली होती। मात्र गेल्या सोमवारी म्हणजे 2 सप्टेंबर रोजी ती नवऱ्याकडे परत आली। स्थानिकांनी जेव्हा ती गोष्ट समजली तेव्हा त्यांनी गावात एक बैठक बोलवली। त्यात महिला, तिचा नवरा आणि प्रियकर अशा तिघांनाही चपलांच्या माळा घालून अर्धनग्न करून गावातून त्यांची धिंड काढावी लागली। गावकरी संतापले होते, त्यामुळे त्यांनी अशा प्रकारे विचित्र शिक्षा त्या तिघांना दिली। मात्र गावकऱ्यांच्या निर्णयाचा अंदाज आल्यामुळे महिलेचा प्रियकर केदार मंडल गावातून फरार झाला। त्यानंतर गावकऱ्यांनी त्याच दिवशी रात्री महिला व तिच्या पतीला अर्धनग्न करून चपलांच्या माळा घालून ढोल ताशा वाजवून गावात फिरवलं। गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार महिला आणि तिचा प्रियकर दोघेही विवाहित आहेत। त्यांना तीन मुलं आहेत। तरीही प्रेम प्रकरण करून ते एकमेकांसोबत पळून गेले। ते दोघेही 7 दिवसानंतर जेव्हा परत गावी आले तेव्हा गावकऱ्यांनी त्यांच्या वागण्यावर आक्षेप घेतला। त्यांनी समाज बिघडवण्याचं काम केलं, त्यामुळे त्यांना तशी शिक्षा दिली, असं गावकऱ्यांनी म्हटलं। या घटनेसंदर्भात झाझा पोलीस ठाण्याचे अधिकारी संजय सिंह यांनी सांगितलं की पोलिसांना घटनेची माहिती मिळाली असून पीडित महिलेच्या तक्रारीनंतर 12 जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणात पोलीस पुढील कारवाई करत आहेत।